हॅलो स्टुडंट, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत मॅथ 1 10th क्लास बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हा थेरम आपण आज प्रूफ पाहणार आहोत. थेरमचं स्टेटमेंट दिलेलं आहे पहा मित्रांनो. थेरमच्या स्टेटमेंटवरून तुम्हाला आकृती काढायची असते, डायग्राम काढायची असते. तर पहा मित्रांनो, डायग्राम कशी काढायची ते तुम्हाला पहिलं शिकवतो. तर स्टेटमेंट वाचायचं व्यवस्थित. स्टेटमेंटमध्ये काय दिलं पहा, इफ अ लाईन पॅरलल टू अ साईड ऑफ अ ट्रायंगल. बघा पहिलंच वाक्य काय आहे, इफ अ लाईन पॅरलल टू अ साईड ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे एका ट्रायंगलच्या एका साईडला एक पॅरलल लाईन आहे म्हणून. मग आपल्याला सुरुवातीला काय काढावं लागेल, ट्रायंगल काढावं लागेल. मग आपण इथे एक पहिलं ट्रायंगल काढून घेऊया. या स्टेटमेंटवरूनच तुम्हाला पहिलं आकृती काढायची असते मित्रांनो. मग आपण काय करू, एक ट्रायंगल काढून घेऊया. आता समजा मी इथे एक ट्रायंगल काढलो, असा ट्रायंगल आपण पहिलं सुरुवातीला काढून घेऊया. हा एक आपण एक ट्रायंगल काढलेला आहे. बरं, आपण काय केलो, हा एक ट्रायंगल काढलो. ट्रायंगलला नाव देऊन टाकू. याला देऊ ए, इथं आहे बी, इथं आहे सी. मग या ट्रायंगलमध्ये पहिलं वाक्य असं होतं, इफ अ लाईन पॅरलल टू अ साईड ऑफ अ ट्रायंगल. मग एका ट्रायंगलला 3 साईड असतात. 3 साईडला एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे, कोणत्या तर एका साईडला, अ साईडमध्ये. मग आपण काय करू, बी सीला एक इथं पॅरलल लाईन ड्रॉ करूया. मग बी सीला मी इथं काय करतो, पॅरलल लाईन ड्रॉ करतो. पहा मित्रांनो, हे असं व्यवस्थित इथं ठेवतो. हाच स्केलचं माप घेतो बी सीच्या वर, आणि इथं एक काय करणार, मी पॅरलल लाईन ड्रॉ करणार. आता मी ते काय केलं, पॅरलल लाईन ड्रॉ केलेली आहे. आता ह्या पॅरलल लाईनला मी एल नाव देतो. काय नाव देतो, एल नाव देतो. मग पुढं पहा, एवढं जे वाक्य आहे, एवढ्या वाक्याचं आपण काय केलं, इथं आकृती काढलो. बघा, इफ अ लाईन पॅरलल टू अ साईड ऑफ अ ट्रायंगल. इफ अ लाईन म्हणजे ही लाईन या ट्रायंगलच्या बी सीला पॅरलल आहे, जसं सांगितलं तसं काढलो आपण. नंतर काय विचारलं बघा, इंटरसेक्ट द रिमेनिंग साईड्स इन 2 डिस्टिंक्ट पॉईंट. ही जी लाईन आहे, जे उरलेले 2 साईड आहेत, रिमेनिंग म्हणजे उरलेले साईड. कोणते उरले, या बी सीला तर हे एल पॅरलल काढलोच आपण. उरले कोणतं, एक ए बी उरलं, एक बी सी उरलं. त्या दोघाला 2 पॉईंटमध्ये डिस्टिंक्ट करते, म्हणजे इंटरसेक्ट करते. काय करते, इंटरसेक्ट करते वेगवेगळ्या. म्हणजे ह्याला आपण काय नाव देऊ, याला पी नाव देऊ, इथं इंटरसेक्ट करायला. याला आपण क्यू नाव देऊ. मग नंतर काय म्हणले, देन द लाईन्स डिवाइड द साईड इन द सेम प्रोपोर्शन. मग आता ही जी लाईन आहे, या साईडला आणि ह्या साईडला सेम प्रोपोर्शनमध्ये काय करते, डिवाईड करते. तेच आपलं प्रूफ करायचं आहे. म्हणजे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला जर तो जो प्रूफ करायचा जो फॉर्म्युला आहे तो कसा येतो आपला, ए पी. बघा, ए पी डिवायडेड बाय पी क्यू डिवायडेड बाय पी बी डिवायडेड बाय पी बी इज इक्वल टू ए क्यू डिवायडेड बाय क्यू सी होते. डिवायडेड बाय काय होते, क्यू सी होते. आणि हेच आपल्याला काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. मग या ट्रायंगलमध्ये या एका साईडला जर तुम्ही पॅरलल लाईन ड्रॉ केल्या, पॅरलल लाईन ड्रॉ केल्यानंतर हे जे पॉईंट इंटरसेक्ट होतात, ते पॉईंट काय करतात, या साईडला ए पी अपॉन पी बी हे इक्वल असते ए क्यू अपॉन क्यू सीला. हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. हे कसं इक्वल येते ते आपल्याला काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. तर आता आपण काय करूया, प्रूफ करूया. तर प्रूफ करण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, गिवन लिहावं लागेल. थेरममध्ये सुरुवातीला काय असते, पहिली स्टेप असते गिवन असते. आता गिवन काय असते पहा मित्रांनो, गिवन असते जे आकृतीमध्ये आपण काढलेले आहे, कन्स्ट्रक्शन किंवा आकृती जी काढल्या तेच घ्यायचं असते. तर आपण पहिलं काय केल्या, ट्रायंगल ए बी सी काढल्या. मग आपण ट्रायंगल ए बी सीमध्ये बी सीला पॅरलल लाईन एल काढल्या, आणि ए बीला पी इंटरसेक्ट होऊ लागलं, ए सीला क्यू इंटरसेक्ट होऊ लागलं. तेच सांगायचं असते गिवनमध्ये. तर आपण इथे लिहू, इन ट्रायंगल ए बी सी. इन ट्रायंगल ए बी सीमध्ये लाईन एल, हे जे लाईन एल आहे आपली, पॅरलल आहे. कोणाला आहे, लाईन बी सीला आहे. कोणाला आहे, बी सीला आहे. म्हणून पॅरलल आहे, म्हणून बी सीला आहे सांगून टाकल्या. त्याच्यानंतर अँड लाईन एल इंटरसेक्ट करू लागले. काय करू लागले, इंटरसेक्ट करू लागले. कोणाला इंटरसेक्ट करू लागले, ए बी अँड ए सी. ए बीला पण इंटरसेक्ट करू लागली. बघा, ए बीला पण इंटरसेक्ट पी पाशी करू लागली, ए सीला पण इंटरसेक्ट क्यू पाशी करू लागली. मग त्याचं दोघाचं एकदाच लिहू शकतो आपण, लाईन एल इंटरसेक्ट ए बी अँड ए सी इन पॉईंट कुठं, पी अँड क्यू रेस्पेक्टिवली. असं तुम्ही गिवनसुद्धा लिहून घेऊ शकता. तर पहा मित्रांनो, एवढं गिवन झालं, एवढं गिवन बस झालं. मग त्याच्यानंतर आता काय करायचं, आपल्याला जे प्रूफ करायचं आहे ते. आता टू प्रूफमध्ये काय येणार, टू प्रूफमध्ये आपल्याला जे प्रूफ करायचं आहे ते येणार. मग आता टू प्रूफ म्हणजे काय, आपल्याला ए पी अपॉन पी बी. बघा, ए पी अपॉन पी बी
इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. क्यू सी हे काय करायचं आपल्याला प्रूफ करायचं आहे. मग आता हे प्रूफ करण्यासाठी आपल्याला ह्या आकृतीमध्ये कन्स्ट्रक्शन करायची गरज आहे मित्रांनो. कन्स्ट्रक्शन केलं तर आपण त्याला प्रूफ करू शकता. तर आता कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे पहा मित्रांनो. आता कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर आपल्या इथं कन्स्ट्रक्शनमधून लिहावं लागेल मित्रांनो. पहा कन्स्ट्रक्शन आपण करणार आहोत. कन्स्ट्रक्शन असं करणार आहोत मित्रांनो, जॉईन करायचं आहे आपल्याला. काय जॉईन करायचं आहे पहिलं लिहून घेतो, मग नंतर आपण इथं कन्स्ट्रक्शन करू. जॉईन सेगमेंट पी सी, या पी सीला आपल्याला जॉईन करायचं आहे. त्याच्यानंतर अँड हे क्यू बीला सुद्धा जॉईन करायचं आहे किंवा बी क्यू असंही म्हणू शकता. बी क्यूला जॉईन करायचं आहे. तर आपण काय करू, जॉईन करून घेऊ. पहिलं आपल्याला पी सीला जॉईन करायचं आहे. मग पहिलं आपण काय करू, पी सीला इथं जॉईन करून घेऊ. मग नंतर काय करायचं आपल्याला, क्यू बी बी जॉईन करायचं आहे. मग आपण इथं काय करू, क्यू बीसुद्धा जॉईन करून घेऊ. बघा आता काय केलं आपण, जॉईन करून घेतलेलं आहे. तर आता आपण काय करूया, प्रूफ करूया. आता आपली स्टेप सुरू झाली प्रूफ करण्याची. तर पहा थेरम काय अशाच प्रकारे काय केलं असतं मित्रांनो, सॉल्व केलं जातं. पहिले स्टेटला गिवन लिहायचं असते. पहिले स्टेटला गिवन, त्याच्यानंतर टू प्रूफ, आपल्याला जे प्रूफ करायचं आहे ते प्रूफ करायचं. जर कन्स्ट्रक्शन करायची गरज असेल तर तुमच्या मनानं तुम्ही इथं कन्स्ट्रक्शन करू शकता. आता प्रूफमध्ये काय आहे ते पहा मित्रांनो. प्रूफमध्ये व्यवस्थित लक्ष द्या, मी कोणते ट्रायंगल याच्यामधले लिहित आहे. प्रूफमध्ये मी पहिले 2 ट्रायंगल घेतो. इन ट्रायंगल कोणते ट्रायंगल आहेत पहा, ए पी क्यू अँड ए पी क्यू अँड ट्रायंगल पी क्यू बी. आता ए पी क्यू आणि पी क्यू बी ह्या दोघालाच बघायचं आहे. आता तुम्ही जर बघितल्या तर ए पी क्यू कुठं आहे पहा, ए पी क्यू इथं आहे. त्याच्यानंतर पी क्यू बी कुठं आहे, पी क्यू बी. म्हणजे हे इक्कले ट्रायंगल सोडून टाकायचं. म्हणजे हा भाग इथला इक्कला तुम्हाला सोडून टाकायचा आहे. म्हणजे कोणते ट्रायंगल आहेत आपले, हे बघा, ए पी क्यू हा वरचा ट्रायंगल. त्याच्यानंतर दुसरा घेतला आपण पी क्यू बी हा खालचा ट्रायंगल. म्हणजे हे 2 ट्रायंगल आहेत. या 2 ट्रायंगलला मी जर सरळ केलं तर त्याची आकृती कशी तयार होते मित्रांनो पहा, अशी तयार होते. सरळ केलं तर आकृती कशी तयार होते, अशी तयार होते. आणि याच्यामध्ये एक लाईन आहे. मग इकडं ए आहे, इकडं बी आहे, इथं क्यू आहे आणि इथं पी आहे. हे आकृती आहे. अशी आडवी जी आहे आपली ए पी क्यू, त्याच्यानंतर पी क्यू बी, हे 2 ट्रायंगल आहेत. बघा ए पी क्यू नंतर आपण घेतलो पी क्यू बी. ह्या 2 ट्रायंगलमध्ये तुम्ही जर बघितलं तर ह्या 2 ट्रायंगलमध्ये या दोन्ही ट्रायंगलचं जे बेस आहे, याचं बेस ह्या ट्रायंगलचं ए पी आहे आणि ह्या ट्रायंगलचं पी क्यू बीचं बेस पी बी आहे. आणि या दोघांची हाईट जर बघितलं तर हाईट असं सेंटरमध्ये असते. हाईट कुठं असते, असे परपेंडिक्युलर असते, सेंटरमध्ये असते परपेंडिक्युलर. आता ही हाईट नाही, कारण इथं थोडी रेष क्रॉसमध्ये आहे, म्हणजे हाईट कशी असते, सेंटरमध्ये असते. तुम्ही इथून बी असं परपेंडिक्युलर ड्रॉ करून हाईट काढत असतो कधी पण. म्हणजे ह्या 2 ट्रायंगलची हाईट कुठं का असे ना, ते दोघांची कॉमन हाईट असणार आहे. काय असणार आहे, दोघांची हाईट कशी असणार आहे, कॉमन असणार आहे. कॉमन असणार आहे म्हणजे दोघांची हाईट सारखीच असणार आहे. मग दोघांची हाईट जर सारखी असेल तर ह्या 2 ट्रायंगलचं जर मी एरिया घेतलो तर एरिया कसं असते, त्यांच्या बेसच्या प्रोपोर्शन असते मित्रांनो. कशाचे असते, बेसच्या प्रोपोर्शन असते. आणि हे दोघांचं काय आहे, बेस आहेत. मग तसंच आता ह्या 2 ट्रायंगलचं मी काय करणार आहे, एरिया काढणार आहे. मग आता मी इथं असं लिहू शकतो का पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू. जर ह्यांच्या दोघांची हाईट जर आपण इथून असं परपेंडिक्युलर ड्रॉ करून काढत असेल तर यांची बेस कोणता असणार आहे, बेस हे खालचं असणार आहे. म्हणजे हे ए पी असणार आहे बेस. आणि ह्याचंसुद्धा ह्या खालच्या ट्रायंगलचं पण बेस कोणता असणार आहे, पी बी असणार आहे. म्हणजे जर हाईट सारखी असेल तर हाईट कॅन्सल होऊन जाते आणि त्यांच्या बेसच्या इक्वल त्यांचं एरिया येते मित्रांनो. हे आपण कन्सेप्ट पहिलं शिकलेलं आहे. म्हणजे यांचं हाईट इथं कॉमन असणार आहे, पी क्यू असणार, किंवा दुसरी बी काढू शकता तुम्ही परपेंडिक्युलर लाईन. तिथं समजा तुम्ही पी क्यू घेतल्या जर तुम्ही दोघांची पण हाईट, तर हे पी क्यू कॅन्सल होते एरियाच्या फॉर्म्युल्यामध्ये आणि बेसच्या प्रोपोर्शनमध्ये येते. म्हणजे ए पी अपॉन काय येते, पी बी येते, अपॉन पी बी येते मित्रांनो. आणि याचं कारण काय असते, याला इक्वेशन फर्स्ट देऊ आणि याचं कारण लिहू आपण. ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट. काय लिहायचं कारण, इक्वल हाईट. दोघांची हाईट कशी आहे, इक्वल आहे, हे त्याचं आपण कारण देऊ शकता. त्याच्यानंतर आता अजून 2 ट्रायंगल घ्यायचे आहेत मला. आता 2 ट्रायंगल इक्वले घ्यायचे आहेत मित्रांनो. कोकले ट्रायंगल घ्यायचे आहेत पहा. मी पहिलं काय करतो, ते 2 ट्रायंगलचे नावं लिहून घेतो. आता जर बघितलं तर इन ट्रायंगल ए पी क्यू अँड दुसरं एक घेणार आहे मी ट्रायंगल
पी क्यू सी, दुसरं कोणतं घेणार आहे पी क्यू सी. आता ए पी क्यू कुठं आहे बघा, ए पी क्यू हा वरचाच ट्रायंगल. त्याच्यानंतर मी काय घेतलो, पी क्यू सी घेतलो. पी क्यू सी म्हणजे इक्वल ट्रायंगल आपल्याला मिटून टाकायचं आहे, म्हणजे इक्वल साईडचं. हे सुद्धा बघा, हे सुद्धा कसं आहे, याला जर आपण असं सरळ केलो तर कसं तयार होते, हे असंच तयार होते. हे सुद्धा काय होते, असंच तयार होते मित्रांनो. हे सुद्धा असंच तयार होते आणि याच्यामधून इथून असं जाते आणि इथं पी असते, इथं क्यू आहे, इथं ए आहे आणि इकडं खाली कोण आहे, सी आहे. मग याच्यामध्ये सुद्धा ह्याचं कुठेतरी हाईट जर ड्रॉ केलं तर हाईट कशी असणार आहे, कॉमन असणार आहे. आणि त्यांचं बेस कोण असणार आहे, ए क्यू असणार आहे, क्यू सी असणार आहे. म्हणजे ह्या ट्रायंगलचा आणि हा ट्रायंगलच्या जे बी हाईट आहे, हाईट इतक्यात कुठं तर कॉमन असणार आहे. आणि त्यांच्या दोघांचं बेस कोणता असणार आहे, ए क्यू असणार आहे ह्या वरच्या ट्रायंगलचा बेस, आणि ह्या जो खालचा ट्रायंगल आहे त्याचं बेस क्यू सी असणार आहे. म्हणजे ह्यांचीसुद्धा हाईट काय असणार आहे, कॉमन असणार आहे. हाईट जर कॉमन असेल तर हाईट कॅन्सल होऊन जाते, त्यांचं रेशो एरिया कसं येते, बेसच्या प्रोपोर्शनमध्ये येते. मग त्याचंसुद्धा आपण डायरेक्ट एरिया काढून घेऊ शकतो. असं काढून घेऊ शकतो की एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी इज इक्वल टू, त्यांचं एरिया कसं येणार, बेसच्या प्रोपोर्शनमध्ये येणार. बेस कोणतं आहे वरच्या ट्रायंगलचं, ए पी क्यूचं बघा, ए पी क्यूचं बेस हे आहे, ए क्यू आहे. काय आहे, ए क्यू आहे. डिवायडेड बाय ह्याचं कोणतं आहे, खालच्या ट्रायंगलचं, म्हणजे पी क्यू सी. पी क्यू सी म्हणजे हा खालच्या ट्रायंगलचं क्यू सी आहे. काय आहे, क्यू सी आहे. याला इक्वेशन नंबर 2 देऊया आणि याचं कारण लिहू आपण, ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट. काय लिहू आपण, इक्वल हाईट. काय लिहू शकता आपण, इक्वल हाईट. असं सेम दोघांचंही कारण आहे मित्रांनो. मग त्याच्यानंतर हे दोन झाल्यानंतर बघा, आपण सुरुवातीला हे वरचे दोन ट्रायंगल घेतलो, कोणते, हे दोन ट्रायंगल घेतलो वरचे, हे वरचं आणि हा. नंतर इक्वल मिटून टाकून देऊन हा वरचा आणि हा ट्रायंगल घेतलो आणि दोघांचं पण एरिया काढून घेतलो. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता हे दोन खालचे घ्यायचे आहेत. आता कोणते दोन खालचे घ्यायचे आहेत पहा, मी इथं पहिलं ट्रायंगल लिहून दाखवतो तुम्हाला. बघा, इन ट्रायंगल पी क्यू बी अँड पी क्यू सी, याच्यामध्ये या दोघांमध्ये बघा, पी क्यू बी कुठं आहे, पी क्यू बी हा ट्रायंगल, पी क्यू बी हा ट्रायंगल. त्याच्यानंतर पी क्यू सी कुठं आहे, पी क्यू सी म्हणजे हा ट्रायंगल. या दोघांमध्ये सुद्धा दोन ट्रायंगल आहेत, पी क्यू सी, पी क्यू बी. ह्या दोन ट्रायंगलमध्ये जर बघितलं तर हे बेस दोघांमध्ये कॉमन आहे. कोणतं, बी सी. बी सी इज अ कॉमन बेस आहे. काय आहे, कॉमन बेस आहे. बेस कसं आहे त्यांचं, कॉमन आहे. त्याच्यानंतर सेगमेंट पी क्यू आणि बी सी ऑलरेडी पहिलंच पॅरलल आहेत, कारण हे दोन पॅरलल आपणच काढल्या. मग त्याच्यानंतर आपण असं म्हणू शकता, सेगमेंट पी क्यू हे पॅरलल आहे कोणाला, सेगमेंट पी क्यू हे पॅरलल आहे बी सीला. हे आपण पहिलंच सांगितलं, पी क्यू हे बी सीला पॅरलल आहे. मग हे जर कॉमन बेस आहे याच्यामध्ये आणि हाईट, हे दोन पॅरलल लाईन आहेत, ह्या दोन पॅरलल लाईनमध्ये हे बेससुद्धा कॉमन आहे. जर पॅरलल लाईन असतील, दोन ट्रायंगल असतील पॅरलल लाईनमधले, तर त्यांची हाईट कशी असते, इक्वल असते. मग जर दोघांची काय असणार आहे, हाईट इक्वल असणार आहे. मग हाईट इक्वल असेल आणि बेस बी दोघांचं इक्वल असेल, कॉमन असेल, तर त्यांचं जे रेशो आहे, या दोघं ट्रायंगलचं जे रेशो आहे, एरियाचं रेशो आहे, ते कसं असणार आहे, 1:1 येणार आहे. म्हणजे 1 येणार आहे. म्हणजे याचं जर आपण एरिया घेतला, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी इज इक्वल टू 1/1 येते मित्रांनो. कारण हाईट आणि बेस दोन्ही पण सारखे आहेत. मग आपण इथे एक वाक्य लिहू शकता याच्यामध्ये असं लिहू आपण, हेन्स इन ट्रायंगल पी क्यू बी अँड पी क्यू सी हॅविंग इक्वल हाईट लिहू शकतो आपण. हे ना, इथं काय लिहू शकता, इक्वल हाईट. याच्यामध्ये इक्वल हाईट लिहू शकता, कारण हे दोन पॅरलल असल्यामुळं इक्वल हाईट आपण वाक्य लिहिलं नव्हतं म्हणून आता लिहून घेतलं. मग हाईट इक्वल आहे, बेस कॉमन म्हणजे बेस बी इक्वल आहे, तर त्यांचं एरिया 1:1 येते मित्रांनो. मग हे एरिया जर 1:1 आलं तर इथं जे इक्वेशन तयार होते किंवा इथं आपण काय सोल्युशन करू शकतो, 1 इकडे जाऊन इंटूमध्ये जाते. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी हे इक्वल टू असते, हे जाऊन तिकडे इंटू जाते एक सोबत, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी होते. याला इक्वेशन नंबर आपण 3 देऊया.
आता बघा इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड, इक्वेशन नंबर 3 या 3 इक्वेशनवरून तुम्हाला काय प्रूफ होते पहा मित्रांनो. या 3 इक्वेशनवरून हे थेरमच प्रूफ होऊन जाते. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला प्रूफ बघा AP/PB AQ/QC करायचं आहे. तिथं बघा AP/PB आहे, AQ/QC आहे, म्हणजे इक्वल साईड इक्वल केलो आपण तर हे आपलं प्रूफच होऊन जाते. तर इक्वल साईड इक्वल करण्यासाठी इक्वल जे LHS साईड आहे ते इक्वल करावं लागेल. मग LHS साईडमध्ये तुम्ही जर बघितल्या तर इथं बघा एरिया ऑफ ट्रायंगल APQ आहे, इथं पण APQ आहे, म्हणजे वरचे दोन्ही पण सारखेच आहेत. पण खालचे बघा APQ डिवायडेड बाय PQC हे सारखे नाहीत. हे काय सारखे नाहीत, पण आपल्याला वरचे तर इक्वल लिहू शकता. मग आपण काय करूया, त्याच्यामध्ये वरचे इक्वल लिहून घेऊया. आता बघा वरचे इक्वल लिहून घेऊ शकता, पण खालचे इक्वल नाहीत. पण इक्वेशन 3मध्ये बघा PQB, बघा PQB आणि खाली किती आहे PQC आहे. इथं बघा PQC आपण इक्वल आणलं इक्वेशन 3मध्ये. मग मला सांगा PQBमध्ये आपण PQBच्या ऐवजी PQC ठेवू शकता किंवा PQCच्या जागी PQB बी ठेवू शकता, कारण ते दोन्ही बी एकमेकाला कसे आहेत इक्वल आहेत इक्वेशन 3मध्ये. मग आपण काय करूया, इक्वल दोन्ही साईड इक्वल लिहून टाकून देऊया. कशावरून लिहू आपण, इक्वेशन फर्स्ट सेकंड थर्डवरून. मग आता इक्वले दोन्ही साईड मी काय करतो इक्वल लिहून टाकतो. पहा मित्रांनो इथं पहिले लिहून घेऊ. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल APQ डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल APQ, कारण APQ दोन तर सारखेच आहेत बघा वरचे, पण खालचेच सारखे नाहीत. खालचे सारखे नाहीत तरी आपण दोघाला खालच्याला सारखं लिहून घेऊ शकतो. आता इथं PQB लिहिलं तर मी इथं एरिया ऑफ ट्रायंगल काय लिहू शकतो PQC लिहू शकतो. आणि याचं कारण काय देऊ शकतो मी याचं कारण देऊ शकतो. पहा मित्रांनो याचं कारण आपण याला इक्वेशन नंबर फर्स्ट सेकंड अँड थर्ड हे देऊ शकतो. इथं फ्रॉम म्हणून लिहा, फ्रॉम फर्स्ट सेकंड थर्ड आपण थर्डवरून लिहू शकता. मग आता हे दोन जर इक्वल झाले, इक्वले साईड जर इक्वल झाले तर इक्वले साईड बी इक्वल होतात. म्हणजेच आपण देअरफॉर असं म्हणू शकता AP डिवायडेड बाय PB इज इक्वल टू AQ डिवायडेड बाय QC. आणि ह्याचं बी कारण तुम्ही देऊ शकता. याचं कारण फर्स्ट अँड सेकंडवरून कशावरून देऊ शकता, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंडवरून. कारण फर्स्टमध्ये इक्वली साईड जर इक्वल झाले तर इक्वली साईड बी काय होतात ॲटोमॅटिक इक्वल होतात. इक्वली साईड इक्वल कुठं दाखवल्या, याला इक्वेशन नंबर 4 द्या वाटल्यास, इक्वेशन नंबर 4 द्या, कारण हे 3 झालं. याला 4 दिल्या तर याला कारण काय द्या, इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड दुसरं काय द्या 4वरून. या 3 इक्वेशनवरून हे दोन्ही बी काय करू शकता इक्वल लिहू शकता. आणि आपल्याला हेच काय करायचं होतं प्रूफ करायचं होतं मित्रांनो. पहा हेच काय करायचं होतं आपल्याला प्रूफ करायचं होतं. मग अशा प्रकारे हे थेरम प्रूफ केलं जातं. तुम्ही लिहून घेऊ शकता व्यवस्थित. कोणतं पण मी ते एक्स्ट्रा पॉईंट कोणतंच एक्स्ट्रा ॲड केलेलं नाही. स्टेप बाय स्टेप तुम्ही लिहून घेऊन याला सराव करू शकता मित्रांनो. हे तुम्हाला रफमध्ये मी काढलेलं आहे, हे लिहून घ्यायची गरज नाही. इथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून व्यवस्थित हा थेरम समजून घेऊ शकता. परत एकदा व्हिडिओला बघा म्हणजे ॲटोमॅटिक तुम्हाला हा थेरम समजून जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.